मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एंजल फॅशन डिझायनरमध्ये। तर मी आज तुम्हाला टिप्स सांगणार आहे, शोल्डर कशामुळे उतरतं, प्रिन्सेस कटमधलं टिप्स सांगणार आहे तुम्हाला मी। परफेक्ट ब्लाऊज शिवण्यासाठी काय काय पद्धत वापरायची राहते आणि कशा प्रकारे कटिंग करायची ते तुम्हाला मी सगळं याच्यात सांगणार आहे। आपली ब्लाऊजची उंची आहे 14, टोटल उंची मी घेणार आहे 15। मी पाहू शकता हा थोडंसं शिल्लक मला आज तर थोडंसं कमी पडलं म्हणून मी हा यूज करून राहिले। मी खाली 15 इंचावर मार्जिन करून घेतलेली आहे। आता आपण सरळ रेष आखून घेणार आहोत। हे साइडचं आपल्याला एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे। ही टोटल उंची आहे आपली 15। शोल्डर तुम्ही पाहू शकता मी हा गळा रुंदी घेतलेला आहे, जी आपली गळा राहते पुढचं मागचं त्याचं मी 2 इंच घेणार आहे आणि इथून शोल्डर आपलं 3 इंच, गळा रुंदी 2 इंच, शोल्डर 3 इंच आणि हा मुंडा आपला आहे 5.5 इंच। हे टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत, कारण की इथं खूप मोठं बरेच जण इथंच चुकता, कारण की ही जी आहे आपली गळा तिथून बरेच जण 2.5 घेतात, 3 घेतात, तर 2.5 3 अजिबात नाही घ्यायचं, 2च एकदम परफेक्ट ठरतं। 28 ते 40 साईजपर्यंत आपल्याला फक्त 2च इंच घ्यायचं आहे। किती पण हेवी ब्लाऊज जर असला ना तरी पण आपल्याला 2च इंच गळा रुंदी घ्यायचं आहे। शोल्डर तुम्ही कमी जास्त करू शकता, 2.5 3.5 सुद्धा करू शकता, पण 2.5 नाही घ्यायचं, 3 3.5 एवढं घ्यायचं। आणि मुंडा आपला 28 ते 40पर्यंत 5.5 घ्यायचा आहे। आणि जर 42च्या आसपास असलं तर आपल्याला 5.25 6च्या आसपास घ्यायचं, जेणेकरून खाकेत फुगा येणार नाही आणि शोल्डर उतरल्या जाणार नाही। आणि इथे ही जे आपली शोल्डर राहते, आपण बऱ्याच जण शिलाई मारताना सरळ अशी मारतात, तर इथून सरळ शिलाई घ्यायची आणि इथून अशी खाली घ्यायची आहे। या प्रकारे इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे। आता मी छाती घेणार आहे। माझी छाती आहे 9 इंच, त्याच्या 2 इंच मार्जिन मी असं टोटल छाती घेणार आहे 11 इंच। जर तुम्ही नवीन शिकणारे असतील तर लक्ष देऊन नीट ऐका, मी हळूहळू सांगणार आहे, एकदम फास्ट व्हिडिओ नाही बनवते मी, एकदम तुम्हाला समजेल असं स्लो व्हिडिओ बनवणार आहे। आणि आपल्याला इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, असा गोल शेप आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला खाली रेष करायचे। आणि आता आपण पुढचा गळा घेणार आहोत। माझा पुढचा गळा आहे 7.5। बऱ्याच जणांचं इथं पण चुकी होती, आपली इथून आपण 2 इंच घेतलेला आहे, तर इथं 2 इंच नाही, इथं 2.5 इंच घ्यायचं आहे, जेणेकरून आपली गळा एकदम पुढचं शेपमध्ये येईल, अशी चिवळ होणार नाही। असा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला गळ्याचं। आणि प्रिन्सेस कटमध्ये टक्स कसं द्यायचं, आपल्याला 10 इंचावर इथून वरतून तर इथपर्यंत 10 इंचावर आपल्याला आणायचं आहे। इथं आपल्याला अशी निशाण करून घ्यायची आहे आणि इथून आपण घेणार आहे 4 इंच। 4 इंचावर असं रेषा आखून घ्यायचं आणि इथून आपल्याला 3.5 इंचावर आणि इथून असं शेप देऊन घ्यायचं आहे। या प्रकारे आपल्याला शेप द्यायचा आहे आणि इथून आपल्याला 2 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे आणि इथून पण आपल्याला 2 इंचावर मार्जिन करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला इथून या प्रकारे शेप द्यायचं आहे आणि हे पॅटर्न कट करून काढून द्यायचं आहे आणि इथून पण आपल्याला 2 इंच वाढवायचं आहे, जेणेकरून आपण हे पॅटर्न जे काढून टाकतो तरी तर आपल्याला फिटिंगसाठी कपडा कमी होतं। बरेच जण हे परफेक्ट करतात आणि हे विसरून जातात, तर त्याच्याने शिलाईसाठी कपडाच नाही राहत। तर आपल्याला इथून असं वाढवून घ्यायचं आहे। जेव्हा आपण हे पॅटर्न कट करतो तर हा पॅटर्न आपल्याला वाढवायचा आहे। जर हा आपण कट केला आणि इथून वाढवलं नाही तर आपलं पॅटर्न काय होतं, ब्लाऊज परफेक्ट येते पण शिलाईसाठी जागाच नाही राहत, एकदम म्हणजे पूर्ण ब्लाऊजच बिघडून जातं। आणि आपल्याला इथून अर्धा इंच मध्ये घ्यायचं आहे। हे पाहू शकता, ही झाली आपली परफेक्ट प्रिन्सेस कटची कटिंग। आता मी हे कट करून घेणार आहे। तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, मला नक्की लाईक करा, कमेंट करा, आणि काही तुमचे प्रश्न असतील तर मला सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करायला तर विसरूच नका। मी असेच अजून तुम्हाला टिप्स सांगणार आहे। तोपर्यंत बरेच टेलर अशा असतात
कोर्स करूनसुद्धा त्यांना समजत नाही. आणि जे आपण असे बरेच आहेत की जे यूट्यूबवरून आपल्याला सगळं शिकायला भेटतं. आता पहा मी हे कसं कट करणार आहे. आता मी गळा कट करून घेणार आहे. जर तुम्ही या पद्धतीने कट केलं तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल. शोल्डर अजिबात उतरला जाणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये तुमचा ब्लाऊज दिसणार आहे. पुढंच काही घोळ येणार नाही. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.